ज्ञानोबा यांच्या जीवनातील एक अत्यंत अंतःकरण दुःखद रडवणारा प्रसंग सांगावासा वाटतो। आळंदीच्या सिद्धेबेटेवर मध्यरात्री आई वडिलांनी सोडून गेले। ही 4 भावंडे पोरकी झाली। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। एखादी आई लेकराला घरी सोडून बाजारात जरी गेली तर त्या लेकराला पोरखं झाल्यासारखं वाटतं, पण त्यांच्या जीवनामध्ये काय अवस्था झाली असेल। प्रत्येक जण त्यांना तुच्छ लेखित होता। स्वतःला शानी समजणारी माणसं देखील संन्यासाची मुलं म्हणून हिणवत होती। त्यांच्या जीवनामध्ये दुष्ट भयानक वादळ निर्माण झालेलं होतं। दुष्ट माणसाच्या मनाला देखील पाझर फुटला होता। नियतीचा खेळ पाहणारी यमराजाची छाती सुद्धा धडधड होईल। पण सांगू दादांनो, आई वडिलांच्या योगामध्ये या 4 भावंडांनी 4 दिवस बिना अन्न पाण्याचं राहिलं आणि 5व्या दिवशी भावंडाच्या पोटातील आग पावेना म्हणून माऊलीने भिक्षेची झोळी घ्यावी आणि पुन्हा माझी आई, पुन्हा माझी माऊली आळंदीमध्ये भिक्षा मागावी। कोमल अंतकरणाच्या स्त्रिया डोळे भरभरून भिक्षा घालीत होत्या। कोणी पतीची नजर चुकून भिक्षा घालीत होतं, तर कोणी आई वडिलांच्या अपेक्षा करणारे अपमान करणाऱ्या शब्दांनी भिक्षा घालीत होतं, तर कोणी माऊलीचा अपमान करणाऱ्या शब्दांनी भिक्षा घालीत होतं। कोणी माऊलीकडे कोरड्या नजरेनं पाहून भिक्षा घालीत होतं। अशा सर्व प्रकारच्या भिक्षा घेऊन माऊली सिद्धबेटेकडे निघाले। इंद्रायणीच्या काठेवर आले। इंद्रायणी मातेकडे पाहिलं, अंतकरण भरून आलं। डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या। माऊलींनी स्वतःच्या मनाला आवर घातला आणि मुठ्ठीने डोळे पुसले। तेवढ्यात जाणून की बाबा आपली भिक्षेची झोळी कोणीतरी ओढतंय। ओढत असताना माऊलीने डोळे उघडले आणि मागं फिरून पाहिलं। एक छोटासा लहान मुलगा न्यान्या न्यान्या म्हणत भिक्षेची झोळी ओढत होता। झोळी ओढत आणि मध्ये पीठ खाली सांडू नये म्हणून माऊलींचा जीव कासावीस होत होता। तेवढ्यात दिप्पाड देहाचा, मिशाचे आकडे असणारा, लांब शेंडीचा, पायात जोडे घातणारा विसोबासाठी समोर येऊन थांबला। त्या क्षणाला जगाच्या पाठीवर घाम पुसणाऱ्या माऊलीला दरदर घाम फुटला। पोबडी ओळेना माऊली मनात विचार करू लागले, या लहान मुलापासून भिक्षेची झोळी वाचून कशीही सिद्धबेट गाठली असती, परंतु या विषयासारख्या विसोबासाठी पासून आता सिद्धबेट कशी गाठायची माऊली मनात विचार करतच होते। तेवढं तो क्रूर हृदयाचा विसोबासाठी बोलू लागला, का रे संन्यासाच्या मुला, सुख शांतीने जगू देतो की नाही? सकाळ सकाळ तोंड दाखवा येतात का? अरे भिक्षेच्या निमित्ताने तुमचे आई वडील देखील तुमच्यासारखेच पापी आहात। तुम्ही तुमच्या आई वडिलांसारखेच पापी आहात। पण आज अद्दल घडणार, पुन्हा आळंदीमध्ये पाऊल टाकण्याची हिंमत नाही झाली पाहिजे। एवढंच बोलून विसोबासाठी शांत राहिला नाही। जी भिक्षेची माऊलींची झोळी होती ती फाडली आणि ते सारं पीठ कोठे सांडलं, जमिनीवर सांडलं। त्यामध्ये माऊलींच्या अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्या अश्रुधारेमध्ये पिठाची कणिक तयार झाली। इंद्रायणीच्या पाण्यात नाही हो, तर माझ्या माऊलींच्या अश्रुधारेनं त्या पिठाची कणिक तयार झाली। एवढ्याशा लहान जीवानं कोणाच्या जीवावर विरोध करावा म्हणून माऊलींचा जीव कासावीस होत होता। तेवढंच करून शांत राहिला नाही विसोबासाठी, तर जी माऊलींची भिक्षेची झोळी फाडली होती, जी पीठ खाली सांडलं होतं, ती पिठामध्ये जी माऊलींच्या अश्रुधारेनं जी कणिक तयार झाली होती, ती कणिक मातीमध्ये रगडली गेली आणि ती कणिक मातीमध्ये माखली गेली आणि ती कणिक हातामध्ये उचलली आणि माऊलींच्या अंगावर फेकली आणि म्हणाला हसत हसत की संन्यासाच्या मुलांना भूकही लागते। माऊली हसत हसत निघाला। माऊली सिद्धबेटेकडे निघाले रडत रडत, स्वतःच्या मनाला आवर घडत। इथून पुढचा प्रसंग तुम्हाला माहिती असेल, पण मला एवढंच सांगायचं आहे, ज्या विसोबा जाट्यानं माऊलींचा भयंकर छळ केला, क्षणोक्षणी अपमान केला, खायला मिळालेलं अन्न खाऊ दिलं नाही, त्याच विसोबा जाट्याला माऊलींनी विसोबा खेचार बनवलं आणि ग्रंथामध्ये अजरामर केलं। आणि माऊली प्रसादानामध्ये म्हणतात, जे खळांची व्यंकटी साडो दया सत्तरवरती वाढो। एवढं विश्वासदान देण्यासाठी पैसादान हे दिलं माऊलींनी आणि म्हणतात, विश्वाचे ते अर्थ जेथे विसा